मग एक जण याला चुत्या बनवतो, दुसरा त्याला चुत्या बनवतो, तिसरा चौथ्याला चुत्या बनवतो आणि चौथा म्हणजे दिग्दर्शन प्रेक्षकांना चुत्या बनवतो. अशा प्रकारे हे एक प्रकारे सगळ्यांना टोप्या घालायचं काम केलेलं आहे. आणि ये रे रे पैसानी प्रेक्षकांना मात्र बरोबर टोपी घातलेली आहे. प्रेक्षकांना या करून पैसा अंदर घेतलेला आहे आणि टोपी घालून. तर रामराम मंडळी, ये रे रे पैसा 3 हा मी काल पिक्चर बघून आलो. ही एक कॉमेडी ते बघूया फिल्म आहे. तिची स्टाईल थोडी फास्ट पेस्ड सिच्युएशनल कॉमेडी म्हणजे क्राईम कॉमेडी सर्कस ही एक फिल्म म्हणता येईल. भावांनो, याचं दिग्दर्शन केलेलं आहे संजय जाधव यांनी आणि रायटर पण तेच आहेत. मित्रांनो, फर्स्ट हाफपर्यंत चित्रपट आपल्याला म्हणजे चांगला वाटतो. काही जोक्स चांगले जमून आले आहेत. जे काही कलाकार आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. पहिल्या हाफमध्ये वाटते यार चित्रपट चांगला जमून येतो आहे. दुसऱ्या हाफमध्ये काय झालं काय माहीत नाही यार. याने यार संजय जाधव यांनी असं गोंधळून टाकलं प्रेक्षकांना. कुठला प्लॉट कुठे सुरू होतो आहे कुठे संपतो आहे काही समजायला मार्ग नाही यार. खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे आपण स्वतः चक्रावून जातो यार. हे आता हे चालू होतं, दुसऱ्यांदा हे चालू झालं आहे, तिसऱ्यांदा हे चालू झालेलं आहे. म्हणजे त्यांनी भूलभुलैया निर्माण केला होता. एका प्लॉटमध्ये अनेक प्लॉट्स, त्या अनेक प्लॉट्समध्ये अजून एक सब प्लॉट्स. म्हणजे आपण लिंक लावता आपण चित्रपटापासून डिलिंक व्हायला सुरुवात होऊन जाते. भावांनो, चित्रपटाची कथा अशी आहे की एक डॉन असतो बिजॉय म्हणून, जो ओपन जीपमध्ये फिरत असतो मुंबईभर गन्स वगैरे घेऊन आणि मेडिटेशन देत असतो. तो ओपन जीपमध्ये का फिरत असतो हे कोणालाच माहिती नाही आहे. तिचं CGI पण एवढं काही जमलं नाही आहे. आणि तो ओपन जीपमध्ये फिरत असतो पण मुंबई पोलिसांना काहीच माहिती नसते हा कोण आहे जो ओपन जीपमध्ये फिरतो आणि इतका बिंदास फिरतो एवढ्या मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये. तेही एक कोडच आहे. पण चला ठीक आहे, तो एक आपण ते दुर्लक्षित केलं तर त्यांनी बिजॉयने चांगली ॲक्टिंग केलेली आहे डॉननी. आणि त्याची पंटर असते मीरा जगन्नाथ, तिने पण चांगली ॲक्टिंग केलेली आहे. अरे मीरा जगन्नाथला यार ॲक्टर्स म्हणून घ्यायला पाहिजे होतं. आता तेजस्विनी पंडित नाही म्हटलं तरी 40 वर्षाची असेल. तिचं दिसायला ती सुंदर आहेच, पण तिचं हिरोईन म्हणून तो जो प्रेझेन्स आहे तो जरा वेगळा वाटत होता. आणि हिच्या मागे आनंद इंगळे हातून लागलेला असतो, जो की 50-55 वर्षाचा आहे. ठीक आहे, ॲक्टिंग वगैरे ते चांगले करतात, पण बघायला जरा थोडं विचित्र वाटत होतं है ना. जरा एवढा मोठा माणूस असा एका बाईच्या मागे लागला आहे. ठीक आहे, ओव्हर द टॉप कॉमेडी करायला गेले, पण ती काही जमली नाही यार. काही प्रसंगांमध्ये थोडीफार कॉमेडी झालेली आहे, स्लॅपस्टिक कॉमेडी आहे, सिच्युएशनल कॉमेडी आहे, पण यार थोडं ऑफ ट्रॅक वाटत होतं माहीत नाही का. नंतर सिद्धार्थ जाधवनी चांगले काम केलेलं आहे आणि नंतर उमेश कामत त्याला स्ट्रगलिंग ॲक्टर दाखवला आहे. तर साडीवाडी घातली आहे, त्याला बिंदी लावून दिलेली आहे. तर उमेश कामतला वाया घालवला असं मला वाटते. कथा तीच आहे, म्हणजे 5 कोटी सर्वांना पाहिजे असतात. त्यांचे प्रत्येकाची आपली काही अपेक्षा असतात, त्यांना आपले काही स्वप्न असतात ते पूर्ण करायचे असतात. मग 5 कोटी कसे कमवायचे, तो एक जण याच्याकडून चोरतो, तो दुसऱ्याकडून चोरतो, तो तिसऱ्याला मामा बनवतो, तो चौथ्याला टोपी घालतो. इन शॉर्ट, मग एक जण याला चुत्या बनवतो, दुसरा त्याला चुत्या बनवतो, तिसरा चौथ्याला चुत्या बनवतो आणि चौथा म्हणजे दिग्दर्शन प्रेक्षकांना चुत्या बनवतो. अशा प्रकारे हे एक प्रकारे सगळ्यांना टोप्या घालायचं काम केलेलं आहे. आणि ये रे रे पैसानी प्रेक्षकांना मात्र बरोबर टोपी घातलेली आहे. प्रेक्षकांना या करून पैसा अंदर घेतलेला आहे आणि टोपी घालून थिएटर बाहेर पाठवलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला डोकेदुखी करून घ्यायचे असेल आणि पैसे वेस्ट करून घ्यायचे असतील तर तुम्ही हा चित्रपट जरूर बघा यार. फर्स्ट हाफपर्यंत मला खरं ना तुम्हाला चित्रपट खूप उत्तम जमून आलेला आहे. सेकंड हाफमध्ये यार थोडं कार्यक्रम चुकला यांचा यार. इतका गोंधळ आहे चित्रपटामध्ये की शेवटी माणसाचं हळट यार म्हणतो यार, कोण बघत बसेल म्हणते, याचं तो लफडा त्याचा तो लफडा, म्हणजे काही सरळ आहेच नाही. ॲक्टिंगच्या बाबतीत सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे, पण कास्टिंग चुकलेली आहे असं मला वाटते. म्हणजे यार आता तुम्ही तुमचे कोणाशी चांगले मित्रत्वाचे नाते म्हणून तुम्ही त्यांनाच संधी द्याल हे काय बरोबर नाही ना, है ना. मित्रांनो, चित्रपटाला मी 2 स्टार देतो आहे. म्हणजे फर्स्ट हाफसाठी जो खूप चांगला आहे, व्यवस्थित आहे, कॉमेडी पण जमून आलेली आहे. संजय नार्वेकर यांनी खूप छान काम केलेलं आहे. इवन सिद्धार्थ जाधव आणि जी कॉमेडीची हास्यचित्रामध्ये आहे तिचं नाव मी विसरलो आहे, तर तिने पण छान काम केलेलं आहे. सर्वांनी कामं चांगली केलेली आहेत, पण यार शेवटी कथानक, शेवटी माणसाला तो किती खेळून ठेवतो त्याच्यावर पण अवलंबून आहे. तर माझ्याकडून आहे याला 2 स्टार. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू अँड बाय बाय.